दोन्ही वस्त्र आणून म्हाईंभटांनी राऊळांसमोर ठेवले. राऊळांनी अवलोकन केले. एका वस्त्राचा पदर उघडून श्रीकरी घेतला आणि आबाईसाला वस्त्र देत राऊळ म्हणाले, आवो खोडी मेली जाय नेस नेस म्हणे. आवो मेली जाय खोडी नेसेना म्हणे. नेसे म्हणे. आवो मेली जाय खोडी नेसेल म्हणे. आबाईसा म्हणाल्या, जी जी, माझे वस्त्र पांगुरी. मज गोसावीची पांघरुण आणि गोसावीची आंथरुण. मज वस्त्र न लगे जी. तेव्हा राऊळांनी श्रीकरेने वस्त्राची घडी उघडली आणि आबाईसाचा पर धरून राऊळ म्हणाले, आवो मेली जाय नेस नेस म्हणे. नेसेना म्हणे. तेव्हा आबाईसाला समजावत म्हाईंभट म्हणाले, आई, मजकरवी गोसावी तुम्हासींची वस्त्र घेवविली. गोसावी तुते म्हणताती तरी नेसा. आई आबाईसा म्हणाल्या, ऐसी उचे वस्त्रे मी काय करीन म्हणून दंडवत केले. नंतर आबाईसाने राऊळांच्या श्रीकरीचे वस्त्र घेतले आणि स्वयंपाकघरात गेल्या. वस्त्र नेसून बाहेर आल्या. राऊळांच्या श्रीचरणा लागल्या. आबाईसाला नवीन वस्त्रामध्ये पाहून राऊळही प्रसन्न झाले. आबाईसाची स्तुती करत राऊळ म्हणाले, अय्या आता माझा होय म्हणे. आवो मेली खोडी वरवाये, वरमाई, होय म्हणे. ह्यावर भटोबास म्हणाले, लोण नाही जे चिंचेसी खाईजे. परी तुम्ही ऐसे म्हणाल. आपुलिये मायेसी वस्त्र घेतले आणि वस्त्र तरी आबाईसासी श्रीप्रभू घेतले. चिंचेसोबत खावे इतके ही मीठ माझ्याकडे नाही. अशी वेळ एक वाक्प्रचार असताना आपल्या आईसाठी वस्त्र घेतले असे तुम्ही सर्वजण म्हणाल. पण आबाईसाला वस्त्र तर राऊळांनी घेतले. म्हाईंभट महादाईसाला म्हणाले, आबाईसासी वस्त्र हे श्रीप्रभूंची सेवाची की. महादाईसाला आपली चूक कळली. पश्चाताप करत महादाईसा भटोबासांना म्हणाल्या, नागदेया, ते मच्छीपासोनी कले म्हणून आबाईसाची थोरी गोसावी उमटविली. माझ्याकडून चूक झाली म्हणून राऊळांनी आबाईसाची थोरवी मला दाखवून दिली. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. दंडवत प्रणाम.